सोने, हे काय चूल थंड? अगं लाकड नाहीत काय? नसतील तर सांगा, आत्ता आणून देतो तुला. तू आत्ता निघला बाहेर? अरे तुला ठाव आहे ना, मी तुला काही सांगून राहणार नाही. अरे मर्दा, माईंदाळ लाकडं आहे ती, थोडीशी वल्ली आहे, तर घासलेट वाटलं की पेटतील भरारा. तुझ्यासारखी मरगळलेली नाही. मग काय अडचण येऊन राहिली बाय? त्या चुलीच्या डोसक्यावर मी ठेवील भागुल, पर त्या भागुल्यात घालायचं काय? भात शिजवायचं न काय? मला काय भाकर तुकडा नको आहे बाय. माझ्या राजा, तुला काही इच्छेचं जेवण वाटलं बाय? घरात कसलं दाणं बाकी हाय ते शोधून राहिले मी, आणि तुला भाकरी आणि भाताचं पडलंय होय मुडद्या? आधी दाणं गाऊ दे, मग करते समधी अवस्था. तुझ्या कुंडीत ठेवलं असेल की दाना भाताचं राखून, अडकी बाहेर. तुला बरं ठाव हाय समद, ते लाल दाणं हाय ती भाताचं मुद्दाम राखून ठेवले. आजारपणात नाहीतर ताकदीचा लय झाला असेल तर लई गुणकारी हाय ती दाणं. या नाही घेणार भातासाठी. अगं बयो, आपण जिथे राहिलो तर त्याचा उपयोग, उंद्याच्याला खपलो तर कंदी वापरायचं ते दाणं. जा उकरते कोपरा आणि चढव चुलीव जा. बोलतो एकदम चखोट, आता वापरूनच टाकतो. बरं, दोन मोठीच आहे ती, आजच्या पुरतं पोटाचं खग भरता येईल. आजचा आज, उंद्याच्याला बघू काय करायचं ते. हो बाबा सवड देईल तर, सारखं कोसळीतच आहे बापड. जरा उघडीप दिली तर बाकी कामं बी करता येतील. बघू उंद्याचं उंद्या. आता त्याला 2 घास गळ्यान पसरूयाच. आता त्या अगोदर बिडी फुकायची नाही का? हो, पर त्या एडीला आग कुठून घ्यायची? हातासोबत हाय एक माझी, आता चूल पेटवायला लागलच की. अगं ती वल्ली झाली असेल तर. प्लास्टिकच्या कापडात ठेवली. अयो, जर दमानं घे, समद बैजवर करते. चूल पेटली की पेटव आधी तुझी बिडी. थोड्या चिड्या शिल्लक काय ती. अरे आता चिळ भागव, उद्या भातासोबत बिड्या सुधी घेऊन. टिमकी एडी पेटवतो. नग टिमकी इजली तर समधी पंचायत होती. चूल पेटले की पेटव आधी तुझी बिडी. मॅच आहे, मॅच आहे. हा गप ग माझी बायकी, गप. सपान पडलं जण. सारं दाणं मला भरवलीस. व सांगत होतो थोडा अजून खा, पण ऐकायचं नाही. अरे कन्या पोटी अशी वंगा सपान पडत्या. गप गप
गप माझी बायकी हा. कशा पाय पोट भरलेलं नाही ना माझं, त्या परी नग वाटतंय. पर मला बी भूक लागली आहे. आणि आता माझं खाणं तू हायसा तर मला तुला खायची हाय. मी हा जर तुझं चण आहे तर खायला दात आहेत का तुझ्यापाशी? दरी येळला जवळीक करतो आणि काय व्हायच्या आधीच मरगळून पडतो. बोलती तसं होतंय खरं. करणार काय? बाहेर दाबजोर पाऊस आहे, पोटाचं गळग भरत नाही. मग माझ्यात जोर उरणार तरी कसा? वय ना, मग सर बाजूला. आधी खळग भरायची अवस्था कर, तुझं न माझं. मग मला हात लाव. देवा कृपा करा, थोडं दर्शन आम्हाला बी द्यावा, म्हणजे आमची बी सोय होईल. दिसभर भारी ऊन होतं, तरी बी लाकडं वल्लीच आहे ती. थोडी कमी वल्ली असती तर ठीक होतं. आता माणूस आला कीच पेटूया चूल. घासलेत हायच मदतीला. हा अजून कसा आला नाही अंतू? फार सकाळच्याला नाहीसा झालाय. आता सांज उतराय आली तरी बी याचा पत्ता नाही. काय करतोय देवाच दक्कन. कोण आहे? कोण आहे? कोण आहे? कोण आहे?
ना काय बायू? अगं लय वांगळा कंडिशन आहे. आधी कापड बदलतो, मग तुला काय हवं ते. तुला एवढा देर कशा पाय? काय सांगू तुला माझे हाल. सकाळच्याला शिवराम शेटकडे गेलतो. त्याला म्हणलं भाताचं दाणं दे उधार येऊ, उद्या पीक पाणी आलं की तुझं सगळा हिशोब मिटवून टाकू. तो म्हणला भाताचं दाणं देईल म्या. सकाळच्याला आलेलं बोनीचं पहिलं गिऱ्हाईक तू व्हायचा, तुला उधार कसं द्यायचं? मग मग काय, मी एक इडी बंडल घेतलं. आता ते कशा पाय? गिड्या लागतातच की. त्यात तो अजून अडला. म्हणला फक्त भातात देणार उधार येऊ, तुझ्याकडून वसूलता येईल. बाकी कांदा बटाटा लसूण सगळं एकत्रच घ्यावं लागलं. त्यापर्यंत नेलेलं सगळं पैक खरीचलं. नंतर गेंदा भेटला. गेंदा म्हणला चल घरला. लावली असशील मग. इलूशी ताजी ताडी होती. गेंदानच भात खाय घातला. झालो आडवा. प्रवास लागला अजून. दुपारच्याला उठलो, चहा घेतला. वडापासाठी खिशात हात घालतो तर पायका कुठं? का सगळ्या शिवरामच्या घाशात. आलो पाय टाकीत टाकीत, म्हणून देर झालाय. बरं बरं, आता जादा खोटी करू नको. आवरून घे. मी भात टाकतो आणि रस्सा करतो. सोने, थोडं दाणं बाजूला ठेव बरं का. खाऊ शिवराम शेट आता उधार नाही म्हणतो. मी थोडं दाणं बटाट बाजूला ठेवतो. मी काय बोलू म्हणतो ते माझं कानातलं वपून टाक. अरे सुगी झाली, पैका आलं की करता येईल परत. परवाच्याला जाईल मी सावकाराकडं. उद्यापुरती आहेत त्यात दाणं. हा, बर, आवरून घे. सोने, त्या बारीला रगड भात गावाय हो. लय मजा येईल. हे बाबा, काय पाहिजे? हा सई चित्र यायला कशाला आमच्या दारापाशी सावकारागत उभा राहिलाय? खायला हवंय? कसा रे आईने ठाकलास? हो माझा दादला, अन्न वाचा वाचा खाताना तुला कसं उपाशी ठेव? श्राप लागतील बाबा तुझं. सांच्याला आलायस, पाहुणा आहेस, सेवा करायला हवी. ये ये बाबा ये.
सोने, आता तुला ग खाणं परत भात चढवते का चुलीवर? चुलीतच जाऊ दे खाणं. आज पुन्हा उपाशीच. उद्या बघू. सोने मी चाललो ग. आता कुठं दौरा? अगं जिबेला मिटमिटी आली या. तर मग असं खेकडं काय गावतं का बघ तू. त्या बटाट्याच्या रश्या परीच वशाड गावलं तर बरं पडतंय म्हणलं. थांब, मी अभि आलोच. तर तवा कुठं? मी अभि रानात जाईन म्हणतोय. कुठं काय रान भाजी गावती काय बघतो. चल पटपट. आलोच. चल. चल नदीपर्यंत एकत्र जाऊ, मग तू वरती जा रानाकडे. मी माझ्यासाठी जाळा लावतो आणि कापारी कापारीत खेकडं शोधितो. हा जरा बघ की माझ्याकडं. आज काय नाही विशेष आहे माझ्या राजा. विशेष? मला तर काही विशेष वाटणं झालं. सगळं नेहमीसारखं तर आहेच. अरे जरा नीट बघ की माझ्या कानाकडं. अयो, आज रानात कानातलं घालून चालली या. वय उद्या वपायचं आहे ना व. म्हणलं आज घालून बघायचं अखेरच. बाकी रानात काय फांद्या तोडायच्या सरपणासाठी आणि रानभाजी. फांद्या वय फांद्या तोडा ऐकू येतं ना ग. सरली थांब घेऊन येतो बेगी. अगं मॅन थांबत. कोयत्यासनी दार बी करावी लागल. तू ये पाठवून, मी होतो पुढं. अगं जातो म्हणलं. अगो बया 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 बया, कुठं निघालीस ग मळवंडायला? निघाले जरा रानात. काय सरपण रानभाजी गावते का बघतो. लय नटून थटून राणीवाणी चालली आहेस जणू. म्हटलं एखाद्या बारी जावं लक्ष्मीवाणी. दर येईल लंकेची पार्वती कशा पाय. झाक कानात घालून श्रीमंतीचं सोंग आणतीयस. त्यापरीस लोकांचं देणं देऊन टाक. ती दागदरीन पुसत होती. सोनाबाई दव्याचं पैक कधी देणार? लक्षूबाई तुमच्या करवी कशाला सांगावा धाडला तिनं. मी सांगितलं होतं तिला पैका आलं की तुमचं दाम देते म्हणून. लोकांचं देणं असताना असं कानात सोन्याचं जुब पेरून मिरवू नये. लोकांच्या नजरा लागत्यात. आणि रानात सावध बरं. गौरेडा आल्या ती आणि मस्तवाल हत्ती बी आलाय म्हण. वय वय ठेवील ध्यानात.
माझा माग घेतोय सोय, काल माझ्या तोंडचा घास तुला दिला, त्या बदल्यात मला हवाय तुला. अगदी सोनाबाईच्या जुब्यासारखं आहे. आता तिचं जुब वापाय नको. चला तिला कवर बांधू. माझा झोबा झोबा सोने, ए सोने, ए सोने, 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 ए
सोने अंत्या अंत्या तुझ्या अंगात आळस आहे. अरे अशा पावसाची कशाला पाठवायची तिला रानात? हा अरे गौरेड हायत, हत्ती हायत, आणखी कुणाशी गाठ पडलं असेल काय ठाव? काय झालं असेल तिचं नाहीतर. हे काय बोलती? काय झालं या? हे सोने सोने अंत्या अस्तुरीची लय काळजी तुला. जा तू का रानात शोधाया. हा सोनाबाई, अय सोनाबाई. माझं जुब एका कानातलं जुब गायब झालं की हो. गप बाई गप. कुणास ठाऊक काय झालं. पटलं काय त्या म्हाताऱ्याने मारलं काय कळलं असं झालंय हो. गप गप. जा जा हात पाय धुवून घे. जा. अंत्या हे बघ उगा वरडू नका तिला. अरे माणसाच्या हातून होती चूक. कानातला हरिवलंय तिच्या. म्या काहीतरी करतो. आणि हे बघ म्या डॉक्टरनीशी बात करते, शिवरामाशी बोलते. तुझं भात लागस तोवर लागल तेवढं दान देईल तो तुला. हा तिच्या कानातलं तिच्याचकडे राहू द्या. म्या काहीतरी करतो म्या. सोने हे सोने अगं रगड खेकडं गावलं. तू चूल पेटीव वाटप करीतो. झक्काच रस्सा बनव एकदम. ए बये जरा जेवणापाशी बी ध्यान दे. झालं गेलं गंगेला मिळालं. हे पण पैका गाठी पडला असता हो. बायका हवं असेल तर दुसरं बापू. एक जुब कोण घेणार आहे. सावकार दाम पाडून मागतील. तुला 2 जुबा हवा आहे ती. मला मस हवंय. आणायचं कुठून? माझ्याकडे जादू मंत्र आहे. हे बघ तुझं दुसरं जुब तुझंच आहे ना. चल उद्याच्याला बापू. हा आपल्या दैवात ती जुबा आपल्याकडेच राहणार आहे. माझं गळपटलेलं ढाक तुला गावला. त्यातून दुसऱ्याकडे नाही जाणार. थोडे दिस काढू हालातील. आपलं हे डबोला आपल्या पशीच राहणार आहे.